जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 13 ऑगस्ट. देहाचे भोग आणि आनंद. तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरिता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोहोचते. परमात्म्याने पाठविलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढविश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे, आता जर भोगला नाही तर तो पुढे भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे. उठणे, बसणे, जप करणे, वाचन करणे, गप्पा गोष्टी करणे, चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. आजचे बोधवचन. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया
आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो प्रेमाला मूलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची. रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीराम समर्थ.